चांदवड येथील रेणुका कृषी प्रदर्शन दिनांक 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा सहभाग होता। यामध्ये चांदवड तालुक्यासह जिल्ह्यातून शेतकरी वर्ग आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग, कॉलेज विद्यार्थिनींनी भेट दिली। यामध्ये 230 पेक्षा जास्त स्टॉल, वेगवेगळ्या कंपन्यांचे शेती उपयोगी औषधं, अवजारं, नर्सरी, घरगुती वापरातील वस्तू अशा अनेक प्रकारचे स्टॉल लागले होते। आपल्या राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब आणि त्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती भारतीताई पवार, आपल्या या केंद्राचे आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुलदादा यांच्या शुभ हस्ते पार पडले आणि आज त्याचा समारोप 4 तारखेला या ठिकाणी सायंकाळी होतोय। परंतु त्या कार्यक्रमामध्ये अनेक परिसंवाद, पशुसंवर्धन विभाग असेल, कृषी विभाग असेल, द्राक्ष पीक असेल, डाळिंब पीक असेल, कांदा पीक असेल, त्यानंतर कालच लई भारी होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रमही काल सायंकाळी महिलांसाठी आयोजित केलेला होता। आणि आज तालुक्यातील आणि मतदारसंघातील किंबहुना जिल्ह्यातील जे प्रमुख शेतकरी आहेत, प्रत्येक पिकामध्ये त्यांनी काहीतरी वेगळं त्या ठिकाणी तालुक्याला दिलेलं आहे किंवा समाजाला दिलेलं आहे। उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार असेल, उत्कृष्ट कांदा पिकवणारा शेतकरी असेल, उत्कृष्ट डाळिंब पिकवणारा शेतकरी असेल, सीताफळ पिकवणारा शेतकरी असेल, त्यांचा सन्मान, काही शेतीपूरक व्यवसायामध्ये कोणी निपुण असाल त्यांचा सत्कार कृषी विभागाकडून आपण यादी मागवली आणि त्यातनं या दोन्हीही या पूर्ण जिल्ह्यातील प्रमुख शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं। त्यांचा सत्कार, सन्मान या कृषी प्रदर्शनामध्ये, रेणुका कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुलदादा यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयजी जाधव, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले विलासदादा ढोमसे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक काका व्यवहारे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे दुसरे सहकारी योगेश ढोमसे, कार्यक्रमासाठी खास करून या तालुक्याला आणि संपूर्ण आपल्या परिसराला, जिल्ह्याला एक भूषण आहे असे कृषीरत्न सन्मानित शिवनाथजी भोरसे दादा, आमचे दुसरे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, कारवारचे संचालक सुधीरराव जाधव, त्या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन शिवराम पाटील आहेर, कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे युवकांचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शांतारामजी भवार, दुसरे सहकार उपस्थित असलेले वाल्मिकजी वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सर्वांची नावं घेतली पाहिजे। दुसरे सहकारी आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या ठिकाणी पवारसाहेब आणि सर्वच ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, कृषीभूषण म्हणून या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी शेती पिके, द्राक्षे, डाळिंब, कांदे आणि इतर भाजीपाला पिके यावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आले। तसेच हवामान अंदाज, कुक्कुटपालन असेल, पोल्ट्री उद्योग यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती यावरती तज्ज्ञ लोकांची व्याख्यानं ठेवण्यात आली। डॉक्टर आत्माराम कुंभारडे आणि डॉक्टर शिल्पाताई कुंभारडे यांनी खास महिलांसाठी लई भारी होम मिनिस्टर या मनोरंजनाच्या खेळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यामध्ये दिलखुलास गप्पा गोष्टी, प्रश्न, सुमधुर मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम, तसेच महिलांसाठी मनोरंजनाचा खेळ, संगीत खुर्ची, दोरी उड्या, उखाणे यांचा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला। विजेत्या महिलांना झांबरे पैठणी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते देण्यात आल्या। माननीय आमदार राहुलदादा आहेर यांच्या हस्ते लकी ड्रॉ विजेते आणि उत्कृष्ट शेतकरी, पोल्ट्री उद्योजक, दूध उत्पादक, महिला बचत गट, शेतकरी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार राहुल आहेर यांनी आयोजक डॉक्टर आत्माराम कुंभारडे, नियोजक वाबळे इव्हेंट, संचालक अजय वाबळे यांचे आभार मानले। यावेळी डॉक्टर आत्माराम कुंभारडे, अजय वाबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जाधव, अजय क्षीरसागर यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी शिव नवनाथ बोरसे, सुखदेव जाधव, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बळीराम गांगुर्डे, वाल्मिकी वानखेडे आदी उपस्थित होते।
ते संतोषी जाधव तेजस नर्सरी दुगावचे संचालक यांनी व्यासपीठावर यायचं त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. संतोष सगळ्या प्रदर्शनाचं डेकोरेशन सजावट ही सगळी त्यांनी केलेली आहे. इथे जिथे जी फुलझाडं ठेवलेली आहेत जी सजावट केलेली आहे ती सगळी जाधव साहेबांचे बालचंद्र यांनी दत्तू जीव घाले यांनी व्यासपीठावर यायचं. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहील आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अण्णा ए अण्णा संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे 3 नंबरला देवा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांनी तयार व्हायचं. पंकज पंडित हिरे व साई गिरणादूर उत्पादक यानंतर लगेचच आपण तयार व्हायचं आहे. देवळाहून आलेले देवळा पिंपळगाव येथील जे शेतकरी आहेत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. यानंतर पंकज पंडित हिरे व साई गिरणा दूध उत्पादक आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. विजन शेतकरी उत्पादक कंपनी देवळा उत्कृष्ट शेत उत्पादक कंपनी आहे की त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यानंतर रामदास आनंदा बागुल जी पटपट नाव आवडतो सगळ्यांची या रामदास आनंदा बागुल माळवाडी देवळा. त्यानंतर पर्वत केदू गवळी वासगाव उत्कृष्ट शेतकरी देवळा या ठिकाणी उपस्थित आहेत. या काका या. यानंतर राकेश दत्तू जाधव भावडे उत्कृष्ट शेतकरी देवळा. नाही एवढे ना कुणीतरी घेऊन या बाळा त्यांना घेऊन या ना. राकेश दत्तू जाधव भावडे देवळावर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. त्यानंतर मनीष दामू सावकार खुंटेवाडी आपणही व्यासपीठावरून आपला सन्मान घ्यायचा आहे. खुंटेवाडी देवळावरून या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यानंतर आकाश रवींद्र केदारे जोपोल यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. चांदवड तालुक्यातले जोपोलचे एक चांगले उद्योजक आहेत. हबप शामराव महाराज गांगुर्डे दिघवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. ते उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि दिघवळ सारख्या ठिकाणी माजी सैनिकांच्या स्मारकासाठी त्यांनी जागा त्यांच्या वतीनं दिलेली आहे. त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. यानंतर किसान प्रगती शेतकरी उत्पादक कंपनी वराई भुई यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित करतो. संपूर्ण सेंद्रिय शेतमाल संलग्न उत्पादन व विक्री शेतकरी गट जोपूल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. खडकओझर येथे सिद्धार्थ केशव केदारे उत्कृष्ट शेतकरी ज्यांनी माळरानावर वेगवेगळी झाडं लावली आहेत अशा एका अवलिया माणसाला या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यानंतर जोपोळून आलेले माननीय दीपक कारभारी जाधव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यानंतर माधव एकनाथ शिंदे देवरगाव उत्कृष्ट शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी सन्मानासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय विलास दादा ढोंसे ते वरतीच आहे. धैर्यशील लक्ष्मणराव मते शिवाजीनगर सगळे उत्कृष्ट शेतकरीच आहे. धैर्यशील लक्ष्मणराव मते शिवाजीनगर उत्कृष्ट शेतकरी त्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. भिका लक्ष्मण ढोंसे उत्कृष्ट शेतकरी मंगरूळ यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यानंतर अजय कुलराम जाधव मंगरूळ
करतो. उत्कृष्ट शेतकरी म्हणून या सर्वांचे सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. तिथे खुजला ना. माधव एकनाथ शिंदे देवरगाव. तसं काम नाही. सन्मान या ठिकाणी होतोय. हो वानखेडे इकडे बघा. वानखेडे खडकवासला येथील उत्कृष्ट शेतकरी. यानंतर दीपक कारभारी जाधव गालंडे. ठिका लक्ष्मण धोंसे मंगरूळ झाला का. अजय कुंजराम जाधव मंगरूळ. पंढरीनाथ श्रावण केदारे झोपोळ उत्कृष्ट शेतकरी. गणोरचे उत्कृष्ट शेतकरी त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो. या छोट्या मुलानं एक स्टॉल या ठिकाणी लावलेला होता, आपण बघितलं असेल. आणि खूप सुंदर पद्धतीनं त्याने त्याची मांडणी केली होती ऊर्जा निर्मितीवर. त्याचाही सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. नितीन कौतिक गांगुर्डे सोगरस. नितीन कौतिक गांगुर्डे सोगरस उत्कृष्ट शेतकरी. त्यानंतर उर्दूचे नवले यांना या ठिकाणी आमंत्रित. भूताण्याचे आपण बाजीराव करतो. त्यानंतर किरण अर्जुन देशमाने नेनेवाड्याचे उत्कृष्ट शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. या लवकर या. यानंतर परसूरचे उत्कृष्ट शेतकरी ज्ञानेश्वर तुकाराम आवळे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. दादांचे मानतो की त्यांनी या प्रदर्शनाला अतिशय पाठीनं नेटानं त्या ठिकाणी बळ दिलं आणि म्हणून हे कृषी प्रदर्शन तालुक्याच्या जनतेला आपल्याला या ठिकाणी करता आलं. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी जागा, कारण पावसाळ्याचे दिवस असताना जर एखादं कुठलंही शिबिर करायचं असेल, प्रदर्शन करायचं असेल तर त्याला मोठं शेड लागतं. मध्ये पावसाळी पाऊस झाला, त्या ठिकाणी गारपीट झाली, पावसाचं वातावरण असताना जर खरे डोम उभे करावे लागले असते त्याचा खर्च अजून 4 पट वाढला असता. कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी हे डोम माहिती आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याबद्दल संपूर्ण संचालक मंडळ असेल, सभापती असेल, उपसभापती असेल, संपूर्ण संचालक मंडळ असेल, त्यांनी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. त्यांचंही या ठिकाणी मनापासून खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो. कारण आभारात मला बोलता येणार नाही, कारण आभार दुसरे मानतील म्हणून मी आता या ठिकाणी तेही बोलून घेतो. आणि हे खऱ्या अर्थानं ह्या उत्सव समितीची टीम कृषी उत्पन्न प्रदर्शन भरवण्यासाठी आमची जी संपूर्ण मित्रपरिवार असेल, या मित्रपरिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात केली. लोकांपर्यंत हे कृषी प्रदर्शन पोहोचवलं, घराघरामध्ये हे कृषी प्रदर्शन पोहोचवलं. संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलं. त्यांचंही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो. आणि वाबळे इव्हेंट जे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कृषीचे इव्हेंट करतात, ते प्रथमच या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आपल्याला मिळाले. त्यांना सुरुवातीला काम द्यावं की नाव द्यावं असं आम्हाला मनात भीती होती की त्यांचा एकही कार्यक्रम. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर आत्मारामजी कुंभारडे, चांदवड तालुका भाजपाचे अध्यक्ष माझे मित्र मनोजी शिंदे, गाढवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुखदेवरावजी जाधव, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ढोमचे साहेब, दुसरे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वाल्मिकराव वानखेडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे
संचालक रवींद्रजी पवार, विलासदादा ढोमसे, चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती अमोलजी भालेराव, शिवनाथजी बोरसे, सन्माननीय खरेदी विक्री संघाचं सर्व संचालक मंडळ, संपूर्ण व्यासपीठ आणि खास करून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पोहोचवलं असे ते या कार्यक्रमाचे नियोजक वाबळे साहेब, सर्व समोर बसलेले बंधू आणि भगिनी. खरं तर मला या ठिकाणी मनस्वी मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे. मी या बाजार समितीचं चेअरमन झाल्यापासून या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची या ठिकाणी आवक, मग ते शेतीमाल असो, त्या ठिकाणी भाजीपाला असेल, कांदा असेल, फुलांचा त्या ठिकाणी व्यवहार असेल, धान्य असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक सुरू झाली आणि शेतकरी बांधवांनी या बाजार समितीवर मोठा विश्वास ठेवला. त्याप्रमाणे या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि चांदवड तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातून हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू, महिला, विद्यार्थी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी बाजार समितीतर्फे या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी घ्यायचं ठरलं, त्यावेळी डॉक्टर आत्मारामजी कुंभाडे यांनी माझ्याकडे एक अर्ज दिला आणि त्या अर्ज दिल्याप्रमाणे सभापती या नात्यानं मला त्यांनी विनंती केली की शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला कृषी प्रदर्शन भरवायचं आहे, या ठिकाणी आपण आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं शेतकऱ्यांसाठी हा प्रदर्शन आहे, त्यामुळे आम्ही सर्व संचालक मंडळाने एकतर्फी या ठिकाणी निर्णय घेतला या बाजार समितीमध्ये आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरण्यास काही हरकत नाही. त्या पद्धतीने आम्ही या प्रदर्शनाला परवानगी दिली आणि सांगितलं की ज्या कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण कोणी नाशिकला जातं, कोणी पुण्याला जातं, ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं जातं त्यावेळेस काही ठिकाणी 50 रुपये, 100 रुपये, 25 रुपये अशाप्रमाणे प्रवेश फी आकारली जाते. ते आम्ही डॉक्टरांना विनंती केली, डॉक्टर साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, परंतु कृषी प्रदर्शनात येण्यासाठी येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आपण मोफत या ठिकाणी प्रवेश द्यावा ही विनंती आम्ही केली. त्यानंतर डॉक्टरने हो म्हणून सांगितलं आणि आज मोठ्या प्रमाणात या कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी बांधव आले. खरं तर या कृषी प्रदर्शना बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी शंका होती की आपल्याला स्टॉल मिळतील का. इच्छा प्रमाणात स्टॉल 200 स्टॉलची आपण व्यवस्था केली आहे. 200 स्टॉल आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थित होतील का. आम्ही या ठिकाणी चांदवड तालुका ॲग्रो डीलरची मिटिंग घेतली. त्या मिटिंगमध्ये आमच्या चांदवड तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांना या ठिकाणी बोलून घेतलं. ज्या कृषी विक्रेत्याकडे ज्या कंपनीचं काम आहे त्या कंपन्यांना आम्ही विनंती केली की आपण आमच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच भरलेल्या या कृषी प्रदर्शनासाठी आपण आपले स्टॉल या ठिकाणी मांडावे. त्याप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शनाचे स्टॉल या ठिकाणी मांडण्यात आले आणि माननीय आमदार राहुल दादांच्या कृपा आशीर्वादानं या कृषी प्रदर्शनात मोठा हातभार लागला. राहुल दादांच्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल,
शासनाचे जेवढे जेवढे विभाग आहेत त्या संपूर्ण विभागाचे या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आणि शेतकरी बांधवांना त्याचा या ठिकाणी फायदा घेण्यात आला, फायदा मिळाला. अशा पद्धतीत हे कृषी स्टॉल, कृषी प्रदर्शन या ठिकाणी संपूर्ण प्रकारचे स्टॉल उपस्थित झाले. मग त्या ठिकाणी बी बियाणे असेल, रासायनिक खते असतील, कीटकनाशक औषधं असतील, तुषार असेल, ठिबक पंचर असेल, आपलं वजन कमी करावं, वजन वाढवावा, हे सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांनी स्टॉल मांडले. आणि शेवट त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नाश्त्याचे सुद्धा, जेवणाचे सुद्धा या ठिकाणी सर्व प्रकारचे जेवणाचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल मांडण्यात आले. आणि आलेला सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी येऊन आपल्या मनात असलेल्या संपूर्ण शंकाचं निराकरण करण्यात आलं, असं चांगलं वाटला. असेच कृषी प्रदर्शन या विनंती करतो. आणि माझे लांबे पदाधिकाऱ्याच्या पद्धतीनं मी बोलणार नाही. मला जे आवडलं, मला जे जाणवलं, जे भावलं त्याबद्दल मी बोलणार आहे. मुळामध्ये या प्रकारची प्रदर्शनं ही नाशिकला अनेकदा डोंगरे मैदानावर होतात आणि अशी प्रदर्शनं अनेक ठिकाणी होतात. पण ती प्रदर्शनं आयोजित करताना एक श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गाचा विचार करून की ज्यांची घरं सुशोभित झालेली आहेत ती अधिक सुंदर कशी करता येतील त्या अनुषंगाने प्रदर्शनं असतात. पण या कृषी प्रदर्शनाचं विशेष मला जाणवलं की आयुर्वेदिक डॉक्टरपासून तर मसाज किंवा ॲक्युथेरपीच्या उपचारापासून तर गृहिणीला काय लागतं किचनमध्ये, त्यानंतर मग शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये तर मग रासायनिक खते, बियाणं आणि शेतमळे आणि मका किंवा इतर प्रोडक्शनाच्या अनुषंगाने म्हणजे मला ह्या प्रदर्शनाला मी आज भेट दिली. आमच्या चांदवड कॉलेजचे विद्यार्थी परवा आम्ही आणले होते पण मी नव्हतो, आमचे भूगोलाचे कुदनर सर घेऊन आले होते. ज्यावेळेला मी आलो आणि ते सर्व प्रदर्शन पाहिलं तर मला अभिनंदन या गोष्टीचं वाटलं की 24 वर्षामध्ये मला पहिल्यांदा या चांदवडमध्ये इतकं चांगलं प्रदर्शन बघायचा आनंद घेता आला, अनुभव घेता आला. आणि याबद्दल मी डॉक्टर कुंभारडे सरांचं मनापासून धन्यवाद देतो. तर प्रत्येकाला काही चांगलं नाशिकला जाणं शक्य नाही आणि या परिस्थितीमध्ये गरजा काय आहे लोकांच्या, शेवटी काय अनेकदा अशा प्रदर्शन आयोजित करताना राजकीय जरी हेतू असला अनेक व्यक्तींचा, पण या ठिकाणी मला डॉक्टरांचा जो हेतू आहे तो फार चांगला वाटला. माननीय आमदार आयर साहेबांचा हेतू खूप चांगला वाटला की लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्याचं आयोजन केलं होतं. कारण अगदी एंट्रीपासून ज्या पद्धतीनं आदराची ठेवत होतं तर अगदी शेवटच्या स्टॉलपर्यंत कुठेही गोंधळ नव्हता, कुठेही गडबड नव्हती, कुठे अस्वच्छता नव्हती. आणि सर्व आयोजन नियोजन हे गृहिणींना विचारात घेऊन, महिला बचत गटातील महिलांना विचारात घेऊन, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन केलं होतं. आणि मी ही विनंती अशी करेन की या नंतर सुद्धा थोडा जास्त कालावधी घेऊन या प्रकारचं प्रदर्शन आपण आयोजित करा आणि जेणेकरून येथील नागरिकांना, लोकांना त्याचा अधिकारी उपयोग होईल. आणि मी या आयोजनाबद्दल मी व्यक्तिशः आणि सर्व एक चांदवडच्या वतीनं मी आदरणीय डॉक्टर साहेब आणि आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी स्वतःहून डॉक्टरांना 2 शब्द मागून घेतले होते, त्यांनी ते मला दिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या कुतूहल होतं की ह्या कृषी प्रदर्शनामधनं आपल्या रोजच्या शेती व्यवसायामध्ये आपल्याला काय घेऊन जाता येईल. जवळजवळ 200पेक्षा जास्त स्टॉल आपल्याला ह्या चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरलेल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये मिळाले. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत गट असतील, शासकीय स्टॉल असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये होते. त्याचा फायदा नक्कीच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना झालेला असेल. माझी डॉक्टर साहेबांना खऱ्या अर्थाने विनंती राहील की हे असे प्रदर्शनं हा जिल्ह्याच्या पलीकडे पहिल्यांदाच कुठंतरी झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं आहे. पण हा पहिला प्रयोग नसावा. दर 2-3 वर्षानंतर असे ग्रामीण भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये असे हे कृषी प्रदर्शन व्हायला पाहिजे. मला वाटतं आपला हा प्रयोग बघून भविष्य काळामध्ये इतरही तालुक्यांमध्ये असे कृषी महोत्सव, कृषी प्रदर्शन होतील. त्याला थोडासा विरंगुळेचा पण जोड असावा. आता बोरसेसाहेब तेच सांगत होते की अभ्यासाबरोबर त्याच्यामध्ये थोडेसे विरंगुळेचे खेळ आपण काही घेतले पण ते पण मोठ्या प्रमाणात असावे. या प्रदर्शन घेत असताना दुर्दैवाने त्याच्यामध्ये शासनाच्या DPC मार्फत जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं
त्याच्यामार्फत आम्ही काही मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या योजनेमध्ये ते बसत नव्हतं. म्हणून तिथं मला आमदार निधी खर्च करण्याचा वेळ आला. पुढच्या वेळेस तशी वेळ येऊ नये हे पण मी आता सांगून ठेवतो बा. म्हणजे 2-3 वर्षांनी घ्या, पण त्याच्यामध्ये माझ्यावर खर्च करण्याची वेळ येणार नाही असं नियोजन आपण करू. कृषी प्रदर्शनासाठी आपल्या बाजार समितीने पण त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून संजूभाऊ, आपण मला वाटतं त्या कुठल्या जागेवर घेणार होतो, मागच्या जागेवर ते घेणार होते गेस्ट हाऊसच्या बाजूला. मला वाटतं ती कृषीची जागा आहे का काहीतरी. मी त्यांना सजेस्ट केलं की इथं आपला डोम ऑलरेडी उपलब्ध आहे आणि मार्केटमध्ये येण्याची सर्व शेतकऱ्यांना सवय आहे, त्याच्यामुळे इथं प्रदर्शनाला आपल्याला त्याचा लाभही जास्त होईल आणि सेंट्रल ठिकाण पडतं. पार्किंगची पण व्यवस्था इथं मोठ्या प्रमाणात होते आणि खरंच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आपल्या या प्रदर्शनात आले. आपण ज्याला म्हणतो अत्यंत यशस्वी असं नियोजन डॉक्टर साहेबांनी आणि वाबळेंनी, ही जोड त्यांची अत्यंत चांगली झाली आणि खूपच चांगला. म्हणजे 2 दिवस नव्हतो, पण मला अनेक फोन आले की एक अत्यंत चांगलं नियोजन, फक्त तालुक्यातलेच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी इथं येऊन गेले आणि एक चांगलं या दुष्काळाच्या अवकाळीच्या सावटामध्ये शेतकरी आपला सापडलेला असताना पण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आपण नवनवीन काय करून घेऊ शकतो, आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आपण काय बदल घेऊ शकतो, या प्रदर्शनास लोकांनी भेट दिली. नक्कीच मला वाटतं याच्याने प्रत्येकाच्या येणाऱ्या काळामध्ये शेतीमध्ये त्याला काहीतरी नवनवीन बदल करून त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या शेतीमध्ये, त्याच्या उत्पन्नामध्ये काहीतरी याच्यातनं म्हणजे सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा खरं आपण ह्या प्रदर्शनाकडनं बाळगण्यास हरकत नाही. आत्ता मला वाटतं आजच्या ह्या समारोहीन जे काही संकल्पना ज्यांनी राबवलेली आहे, ज्यांनी एक यशस्वी काही प्रयोग केलेले, अशांचे पण आपण सत्कार करणार आहोत. त्यांना पण मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा डॉक्टर साहेबांनी आणि वाबळेंनी हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम जो सुरू केलेला आहे, या उपक्रमासाठी मनापासून मी त्यांचे अभिनंदन आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे व्यासपीठ आपल्या शेतकऱ्यांना इथं उपलब्ध करून दिलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी पुढे पुढच्या 10 जणांनी लवकर यायचं. साहेबराव आहेत, त्यांची नावं आहेत. यानंतर स्टॉल धारकांचे सन्मान काही आपण करीत आहोत. यानंतर उत्कृष्ट स्टॉलचे सन्मान आपण करीत आहोत. पूर्वा केंटे यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर मत्स्य विभागाचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यांना विनंती. या सगळ्या इव्हेंटच्या ठिकाणी आमंत्रित करतो आणि इको इंडिया निखिल लोकराणे यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. बायो हर्बल भालचंद्र काळे यांचाही सन्मान आपण करीत आहोत. ॲडव्हान्स कॉम केअर आम्ही रिझर्वेशन आलेच आमच्या रिझर्वेशन संतोषी जाधव, तेजस नर्सरी दुगावचे संचालक यांनी व्यासपीठावर यायचं, त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. संतोष. सगळ्या प्रदर्शनाचं डेकोरेशन, सजावट ही सगळी त्यांनी केलेली आहे. इथे जिथे जी फुलझाडं ठेवलेली आहेत, जी सजावट केलेली आहे, ती सगळी जाधव साहेबांचे भालचंद्र काळे यांनी दत्तू जीव घाले यांनी व्यासपीठावर यायचं. आपण सगळे
या ठिकाणी उपस्थित राहील आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अण्णा ए अण्णा संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे लोकमान्य 24 न्यूज.